अलीकडच्या काळात सोशल मीडियावर अनेक कीर्तनकार चर्चेत असतात। या कीर्तनकारांच्या विधानांमुळे कधी कधी वादही निर्माण होतात। सामाजिक किंवा राजकीय विषयांवरची या कीर्तनकारांची वादग्रस्त विधानं सध्या वाढताना दिसतायत। यामुळे होतं काय तर समाजाच्या भावना दुखावल्या जातात किंवा अनावश्यक वाद निर्माण होतात। कीर्तनाला देण्यात आलेलं व्यावसायिक स्वरूपही यंदाचं वास्तव आहे। याच पार्श्वभूमीवर कीर्तन परंपरेची पवित्रता जपण्यासाठी आळंदी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेनं आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी 14 कलमी आचार संहितेचं प्रतिज्ञापत्र जारी केलंय। कीर्तनकारांचं सामाजिक आचरण स्वच्छ आणि पारदर्शक असावं, त्याचबरोबर भविष्यात तयार होणारे कीर्तनकार आणि प्रवचनकार हे अधिक जबाबदार आणि धर्मनिष्ठ असावेत, असा यामागील उद्देश आहे। या आचार संहितेमध्ये नेमकं काय काय आहे तेही पाहूयात। ज्ञानेश्वरी, गाथा, संत वाङ्मय यांचा सखोल अभ्यास करून नंतरच इतरांना सांगणं, शुद्ध आचरण ठेवून नित्य नेमाने पंढरपूर, आळंदी आणि देहूची वारी करणं, कीर्तनाला धंदा म्हणजेच व्यवसाय करणार नाही, कीर्तनाचा उपयोग मोठेपणा किंवा अपमानासाठी करणार नाही, विद्यार्थी म्हणून जन्मभर साधक राहील, बुवाबाजी करणार नाही, संस्कृती, धर्म, देश, पोशाख याबद्दल अभिमान राखेल, मोठ्या आणि श्रीमंत लोकांच्या मागे आशाळभूतपणे लागणार नाही, सत्कर्माचं आचरण करून जेवढा परोपकार करता येईल तेवढं जीवन घालवीन, परद्रव्य व परकांता या संबंधी वासना ठेवणार नाही, आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या परमार्थाच्या नावाखाली टाळण्याचा प्रयत्न करणार नाही, त्या ईश्वराची सेवा समजून आनंदाने पार पाडेन, आपलं कुटुंब घरापुरतच मर्यादित न ठेवता ते मोठं करीन, बहुजन समाजामध्ये मिळून मिसळून वागून त्यांना मदत करेल, वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ राहून हे विश्वची माझे घर या न्यायाने आणि विष्णुमय जंग वैष्णवांचा धर्म या उक्तीप्रमाणे संस्कार शिबिर, कीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून सुसंघटित समाज घडवून विश्व शांतीसाठी प्रयत्न करेल, तन, मन आणि धनाने संस्थेला पुढील काळात सहकार्य करेल। तर आचार संहितेमध्ये हे काही नियम होते। अलीकडील काळात काही कीर्तनकारांच्या वादग्रस्त विधानांमुळे वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन होत असल्याचं चित्र दिसतंय। अशा परिस्थितीत जोग महाराज संस्थेसारख्या 100 वर्षांहून अधिक जुन्या आणि प्रतिष्ठित संस्थेकडून ही आचार संहिता लागू करण्यात आली आहे। या प्रतिज्ञापत्रातून केवळ विद्यार्थ्यांचं वैयक्तिक जीवन सुधारणं अपेक्षित नसून त्यांना भविष्यात एक सुसंस्कृत कीर्तनकार म्हणून समाजाला योग्य दिशा देण्यासही मदत होणार असल्याचं संस्थेकडून सांगण्यात येतंय। सध्याच्या काळात कीर्तनकारांची वादग्रस्त वक्तव्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि या नव्या नियमांबद्दलची तुमची मतं काय आहेत ते कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।